मागच्या भागात आपण पाहिलं की आत्तापर्यंत मान खाली घालून शांत बसलेली सायली म्हणाली, आता बोलते. तू कधी विचार केलास का की मी एवढी उदास का असायचे? तू तर मला कधी विचारलंसही नाही. बाकी सगळे विचारत होते, पण तू नाही. तुला माहिती आहे का, मी किती दिवसांपासून तुझ्या त्या एका प्रश्नाची वाट पाहत होते. त्यावर नुपूर म्हणाली, ठीक आहे, मी विचारलं असतं तर तू खरं सांगितलं असतंस का? हे ऐकताच सायलीने पुन्हा मान खाली घातली. माहिती आहे का, तू का नाही सांगितलं? कारण तुझ्या शांत राहण्यामागचं कारण मला आधीच माहीत होतं. सायली आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली. काय बघते आहेस? जसं तुम्ही दोघांनी तुमचं प्रेम लपवलं होतं तसंच मला सुद्धा ते कळलं होतं. ज्या दिवशी तुम्ही दोघं बागेत बोलत होतात त्या दिवशी मी आणि शिवाय सुद्धा तिथेच होतो. आम्ही सगळं पाहिलं होतं. त्यावेळीही मला काहीतरी वेगळं वाटलं होतं आणि मग माझा संशय पक्का व्हावा म्हणून मी तुला आणि सुमित्राला बोलताना पाहिलं. तुम्ही काय बोलत होतात ते मला समजलं नाही, पण तुझा चेहरा सगळं सांगत होता. दुसऱ्या दिवशी राकेशने मला सांगितलं की तुम्ही काहीतरी बोललात, तरीही तू पूर्ण सत्य सांगितलं नाहीस. बोल ना, मग तू काय केलंस? मी आणि शिवायने तर आधीच निर्णय घेतला होता, पण हो, मी एवढीच अपेक्षा करत होते की तू स्वतःहून येऊन माझ्याशी याबद्दल बोलशील. पण शेवटपर्यंत तू काहीच बोलली नाहीस. सॉरी ग, असं म्हणत सायलीने नुपूरला मिठी मारली. काही वेळाने ती तिच्यापासून दूर झाली आणि विचारलं, शिवायची तुला माहिती आहे का? हो. ठीक आहे, मग आता सांग, तू खरंच असं विचार केलंस की मी तुला सोडून देईन? एवढाच विश्वास आहे तुझा माझ्यावर? असं म्हणत नुपूरने तिच्या डोळ्यात पाहण्याचा प्रयत्न केला, पण सायली नजर चुकवू लागली. तसं नाही आहे. मग जेव्हा तिने असं सांगितलं तेव्हा तू स्वतः येऊन माझ्याशी बोलायला हवं होतंस ना? पण तू काहीच बोलली नाहीस. उलट विचित्र विचित्र गोष्टी बोलून माझंही मन दुखावलं आणि स्वतःचंही. आणि मग मी काय पाहिलं? मी आणि शिवाय निघून जात होतो. ते पाहून तुम्ही दोघं रडण्याशिवाय काहीच करू शकत नव्हता. सायलीने लगेच विचारलं, काय म्हणजे तुम्ही मला रडताना पाहिलं आणि तरीसुद्धा तुम्ही दोघं हसत हसत निघून गेलात? आणि तू राकेश? इतकं बोलून ती रागाने त्याला मारण्याचा प्रयत्न करू लागली. राकेश मात्र तिचे फटके आनंदाने सहन करत होता, कारण त्याला फक्त हेच हवं होतं, तिचं प्रेम आणि तिचा हक्क. आणि आज त्याला ते दोन्ही मिळालं होतं. तेवढ्यात दरवाजा बाहेरून कुणीतरी आवाज दिला, आत येऊ का? दोघेही लगेच एकमेकांपासून दूर झाले. दरवाजात उभी असलेली मुलगी दिसताच सायलीच्या चेहऱ्याचा रंग बदलला. काय राकेश, आता तरी सगळं मिटलं ना? स्वरा हसत विचारत म्हणाली, ये ना स्वरा, आत्ताच कुठे थोडी शांतता मिळाली आहे. अहो सर, तुमचं प्रेम तर पूर्ण झालं ना, आता माझ्या प्रेमाचं काय? प्लीज माझी लव्ह स्टोरी जास्त लटकवू नका, स्वराने सायलीकडे पाहत मिश्किलपणे म्हटलं. हे ऐकताच सायलीने रागाने राकेशकडे पाहिलं. तुझं प्रेम? हो वहिनी, माझं प्रेम. राकेशने तुम्हाला काही सांगितलंच नाही का? काय राकेश, तू काहीच सांगितलं नाहीस? मग स्वरा सायलीकडे वळून म्हणाली, सायली, तुझा राकेश फक्त तुझाच आहे. त्याने मला आधीच सांगितलं होतं की तो तुझ्यावर किती प्रेम करतो आणि तू त्याला गैरसमज करून कसं नाकारलं होतंस. त्याने मला तुझी समजूत काढायला मदत करायला सांगितलं होतं, पण बदल्यात त्याने माझ्या लव्ह स्टोरीत मला मदत करायचंही वचन दिलं होतं. तू प्रेम करतेस? नुपूरने आश्चर्याने विचारलं. हो वहिनी, पण आता कोणालाच सांगू नका. माझी लव्ह स्टोरी अजून त्याने स्वीकारलेली नाही, त्यामुळेच. कोण आहे तो? सायलीने उत्सुकतेने विचारलं. तोच, तो रेड शर्ट घातलेला. तिने ज्या दिशेला बोट दाखवलं तिकडे उभ्या असलेल्या व्यक्तीकडे पाहताच सगळेच आश्चर्यचकित झाले. पण 2 महिन्यानंतर गाढ झोपेतून जागी होताच नुपूरने जे पाहिलं ती फक्त उशी होती, जी तिने झोपताना मिठीत घेऊन झोपली होती. आज शिवायसोबत घालवलेल्या पूर्ण 1 महिन्याची आठवण येताच तिच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं.
ती उठली, आंघोळ करून तयार झाली. खोलीत जिथे जिथे तिची नजर गेली तिथे तिथे तिला तिच्या नवऱ्याचा चेहरा दिसू लागला. इतकंच काय, जेव्हा तिने आरशात स्वतःकडे पाहिलं तेव्हाही तिला असं वाटलं जणू तो तिच्या मागे उभा आहे. कितीतरी दिवस दोघं आरशात एकत्र आपलं प्रतिबिंब पाहत हसत उभे राहायचे. कित्येक वेळा नुपूरने आपल्या नवऱ्याकडे आणि त्यांच्या सुंदर जोडीकडे पाहत वेळ घालवला होता. ते क्षण तिच्या आठवणींमध्ये जणू एखाद्या छायाचित्रासारखे कायमचे कोरले गेले होते. या खोलीत कितीतरी प्रेमळ गप्पा झाल्या होत्या. इथला प्रत्येक कोपरा त्यांच्या प्रेमाचा आणि जवळिकीचा साक्षीदार होता. ते सगळे क्षण आठवताच तिच्या अंगावर हलकीशी शिरशिरी आली. पण त्याच वेळी तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. जेव्हा तिने आपल्या सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तेव्हा तिने अलगद डोळे पुसले आणि खोलीबाहेर आले. आजही तिने नेहमीचेच साधे कपडे घातले होते, पण पूर्वी ज्या प्रेमाच्या तेजाने ती उजळून निघायची आता ती फक्त कसाबसा हा 1 महिना काढत होती. जणू सगळंच काही अपूर्ण राहिलं होतं. मात्र इतरांच्या नजरेत ती आजही तशीच हसरी, आनंदी नुपूर होती. तिचे अश्रू फक्त त्या 4 भिंतीच्याच आत बंदिस्त राहिले होते. दुःख आणि अश्रू जर कुणाशी वाटून घेतले तरच मनाला थोडासा दिलासा मिळतो, पण जेव्हा स्वतःचेच अश्रू मनात दडवून जगावं लागतं तेव्हा तो दिलासा कुठून मिळणार? ती त्याच व्यक्तीकडे शांततेचा आधार शोधत होती ज्याने तिला रडण्याचं कारण दिलं होतं. पण तोच माणूस आता तिचे अश्रूही आणि त्यांच्या आठवणीही विसरून गेला होता. नुपूर खाली आली आणि सोफ्यावर जाऊन बसली. तिथे स्वरा पुस्तक वाचत बसली होती. अचानक नुपूरच्या मनात त्या दिवसाची आठवण जागी झाली, ज्या दिवशी स्वराने सांगितलं होतं की ती कुणावर तरी प्रेम करते. कोण? विजय? नुपूरने विचारलं. स्वराने मान हलवत उत्तर दिलं, हो वहिनी, मी त्यांच्यावर प्रेम करते, पण ते माझं प्रेम स्वीकारत नाहीत. पण स्वरा, विजय कधी या घरी येत नाहीत आणि तूही ऑफिसला जात नाहीस, मग हे प्रेम कसं झालं? वहिनी, ते लहानपणापासूनच आहे. जेव्हा विजय आमच्याच घरी राहायचे ते फक्त शिवाय दादाचे मित्र नव्हते, तर माझ्याही खूप जवळचे होते. लहानपणी दादा माझ्यावर खूप प्रेम करायचे, पण त्यांनीही मला तो आपलेपणा दिला नाही जो मला विजयकडून मिळाला. हळूहळू तो आपलेपणा प्रेमात बदलला. 1 वर्षासाठी ते आणि दादा बिझनेसच्या कामानिमित्त बाहेर गेले होते. तेव्हा मला जाणवलं की माझं त्यांच्यावरच प्रेम किती खोल आहे. मी एकटीनेच माझं प्रेम मनात जपलं. पण एक दिवस धाडस करून मी त्यांना माझ्या प्रेमाबद्दल सांगितलं. पण त्यांनी असं सांगितलं, मी माझ्या मित्राच्या बहिणीला पत्नी म्हणून स्वीकारलं तर ते माझ्या मित्राशी केलेला विश्वासघात ठरेल. मी तुला त्या नजरेने पाहत नाही. कदाचित त्यांची पहिली गोष्ट खरी असू शकते, पण शेवटची गोष्ट मात्र खोटी होती हे मला माहीत होतं. कोणत्याही मुलीला हे कसं कळणार नाही की एखादा मुलगा तिच्याकडे कशा नजरेने पाहतो, तो तिच्याबद्दल काय विचार करतो. तेही माझ्यावर प्रेम करतात, पण ते कधीच सांगणार नाहीत. तू तुझ्या भावाला का नाही सांगितलंस? जर ते तयार झाले तर ते तुझ्याशी लग्न करतील ना. तुझा भाऊ तुझं प्रत्येक म्हणणं ऐकतो. तो काही कठोर माणूस नाही. वहिनी, जर दादाला सांगितलं तर ते माझ्याशी लग्न करतील, पण मला लग्नाआधी हे जाणून घ्यायचं आहे की ते माझ्यावर खरंच प्रेम करतात. मला हवं आहे की त्यांनी आधी मनापासून हे मान्य करावं आणि मगच माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालावं. यासाठी मी कितीतरी प्रयत्न केले, पण काहीच उपयोग झाला नाही. मग एक दिवस राकेशच्या आईने आमच्या लग्नाचा विषय काढला. कदाचित त्यांनीही ऐकलं असेल. त्यावेळी ते म्हणाले की तुमच्या घरचे तुझ्यासाठी मुलगा पाहत आहेत, मग तू त्याच्याशीच लग्न कर. आता माझ्या मागे फिरू नकोस. पहिल्यांदाच मला त्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दलची पॉझिटिव्हनेस दिसली आणि मी त्यालाच माझा प्लॅन बनवला. मला वाटलं आता ते लवकरच त्यांच्या प्रेमाची कबुली देतील. म्हणूनच मी राकेशशी बोलले. त्यानेही या प्लॅनसाठी होकार दिला. त्या दिवशी मी आणि राकेश बाईकवरून जात होतो. जसं तुम्ही सगळे आम्हाला पाहत होता तसंच तेही आम्हाला पाहत होते, पण तरीही ते काहीच बोलले नाहीत. खरंच किती हट्टी माणूस आहे. ठीक आहे, आता तू एकटी नाहीस.
आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत. बघूया त्यांच्याकडून आय लव्ह यू कसं म्हणून घ्यायचं. असं म्हणत नुपूर खळखळून हसली. नुपूर त्या आठवणीतून बाहेर आली. तिने मनोमन प्रार्थना केली की कसंही करून स्वराला आणि तिच्या मनासारखं आयुष्य मिळव. त्यानंतर ती देवघरात गेली आणि देवासमोर हात जोडून प्रार्थना करू लागली. त्यानंतर ती स्वयंपाकघरात जाऊन सगळ्यांना मदत करू लागली. सगळी कामं आटोपल्यानंतर आणि सगळ्यांनी जेवण झाल्यानंतर नुपूर सोप्यावर बसलेल्या प्रियाकडे गेली. तिने प्रेमाने प्रियाच्या पोटावर हात फिरवला. प्रिया आता 5व्या महिन्यात होती. हाय शार्क, काकी आता कॉलेजला जाते. संध्याकाळी तुला भेटायला येईन. तोपर्यंत छान राहायचं बरं का. आता तुझ्या काकीला एक किस दे. असं म्हणत नुपूरने प्रियाच्या पोटाला कान लावला. तेवढ्यात आतून बाळाची हलकीशी हालचाल जाणवली. ती हालचाल जाणवताच नुपूरच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तिने प्रेमाने प्रियाच्या पोटावर ओठ टेकून पापा घेतला आणि तिथून निघाली. सगळ्यांचा निरोप घेऊन नुपूर बाहेर आली. तिने पाहिलं सायली तिच्या स्कूटीवर उभी राहून तिची वाट पाहत होती. हाय चल. नुपूर स्कूटीवर बसली आणि दोघी कॉलेजकडे निघाल्या. आता तिला शिवायसोबत कॉलेजला न जाता पूर्ण 1 महिना झाला होता. पहिल्या दिवशी शिवायने समीरला सांगितलं होतं की तो नुपूरलाही सोबत घेऊन जावं. समीरने प्रियासोबत नुपूरलाही कॉलेजमध्ये सोडलं होतं. पण दोघींची कॉलेज वेगवेगळ्या दिशेला होती. पहिल्या दिवशी प्रियामुळे थोडा उशीर झाला आणि नुपूरची एक महत्त्वाची लॅब क्लास चुकली. दुसऱ्या दिवशी प्रियाला कॉलेजला जायला उशीर झाला कारण ती गर्भवती होती. समीर कार वेगात चालवू शकत नव्हता आणि सकाळी लवकर निघण्यासाठी प्रियाचं शरीरही पूर्ण साथ देत नव्हतं. याच कारणामुळे नुपूरने सायलीसोबत कॉलेजला जायचा निर्णय घेतला. सुरुवातीला घरचे या निर्णयाशी सहमत नव्हते, पण जे लोक विरोध करत होते त्यांनाही नुपूरने समजावून सांगितलं. मी शिवायशी बोलले आहे, त्यांनीही होकार दिला आहे. हे ऐकून घरच्यांनीही परवानगी दिली. पण खरं म्हणजे या सगळ्याबद्दल शिवायला काहीच माहिती नव्हतं. नुपूरने जरी सांगितलं होतं की शिवायने परवानगी दिली आहे, तरी ती जेव्हा जेव्हा शिवायला फोन करत होती तेव्हा शिवाय तिचा फोन उचलतच नव्हता. पहिल्यांदा हे सगळं नुपूरला खूप दुःख द्यायचं, पण आता ती या सगळ्यातून बाहेर पडली होती. तिच्यासाठी ही काही नवीन गोष्ट नव्हती. आपल्या माणसांकडून नाकारलं जाणं, दुर्लक्षित होणं हे तिच्यासोबत आधीही अनेकदा घडलं होतं. जेव्हा जेव्हा लोकांनी तिच्याकडे दुर्लक्ष केलं तेव्हा तेव्हा तिने स्वतःला सावरलं आणि पुढे चालत राहिली. पण शिवायची ही बेफिकिरी ना ती सहन करू शकत होती ना त्यातून बाहेर पडू शकत होती. आपल्या सगळ्या भावना मनातच दडवून ती फक्त एखाद्या पुतळ्यासारखं आयुष्य जगत होती. कॉलेजमध्ये गेल्यावर सर म्हणाले, स्टुडंट, मला आशा आहे की मी मागच्या महिन्यात सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला आठवत असतील. तरीही मी पुन्हा एकदा सांगतो, उद्या आपण कॅम्पसाठी जाणार आहोत. हा कॅम्प इथून थोड्या अंतरावर असलेल्या एका हॉस्पिटलमध्ये होणार आहे. ते मोठं हॉस्पिटल असल्यामुळे आपण त्याची निवड केली आहे. तुम्हा सगळ्यांना तिथे 1 आठवडा राहावं लागेल. त्या हॉस्पिटलच्या आसपास 7-8 गावातील लोकांवर आपण उपचार करणार आहोत. साध्या उपचारांपासून ते इतर आवश्यक उपचारांपर्यंत सगळं काम तुम्हाला करायचं आहे. आत्तापर्यंत तुम्ही जे शिकलात त्याच्या आधारावर तुम्ही उपचार करू शकता. कोणाला काही शंका असेल तर मला विचारा. तिथे इतर डॉक्टरही असतील, त्यांचीही मदत घेऊ शकता. हा तुमचा पहिलाच अनुभव असेल, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. शांत राहून काम करा आणि योग्य उपचार द्या. उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत सगळे इथे या. आपण व्हॅनने तिथे जाऊ. पोचायला साधारण 10 वाजतील आणि त्यानंतर कॅम्प सुरू होईल. तुमच्या घरच्यांना आधीच सांगून ठेवा की तुम्ही 1 आठवडा तिथे राहणार आहात. तिथून वारंवार फोन करणं शक्य होणार नाही, त्यामुळे त्यांना आधीच कल्पना द्या आणि तुमची आवश्यक तयारी करून ठेवा. उपचारासाठी लागणारं सगळं साहित्य आम्ही उपलब्ध करून देऊ, असं सांगून सर निघून गेले. बाकीचे विद्यार्थी आपापसात याच विषयावर चर्चा करू लागले. नुपूरने टेबलावर डोकं टेकवलं. काय झालं? कुणीतरी विचारलं. मित्रमैत्रिणींना डोकेदुखीचं कारण सांगणाऱ्या नुपूरच्या डोळ्यातून मात्र अश्रू वाहू लागले. तिच्या आठवणीबरोबर 1 महिना मागे गेल्या. ती खोलीत पलंगावर पडली होती. आपल्या शर्टच्या बटनाशी खेळत होती. बोलायची सुरुवात कशी करावी हेच तिला समजत नव्हतं. थोडी हिंमत करून तिने हळूच हाक मारली. शिव. त्याने हलकंसं तिच्याकडे पाहिलं. शिव,
मी तुम्हाला काही सांगणार आहे, पण तुम्ही रागवायचं नाही आणि आधी हो म्हणायचं. त्याने भुया उंचावत विचारलं, आधी सांग तरी काय आहे. ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून मान हलवू लागली. जर आधीच नाही म्हणणार असाल तर मी काही सांगणार नाही. आधी हो म्हणा, मग सांगते. तो हलकसा हसला. मला स्पष्ट दिसते की ही अशी गोष्ट आहे ज्याला मी नाही म्हणणार. तू फक्त माझ्याकडून हो ऐकण्यासाठी नाटक करते आहेस. बरं सांग, काय आहे? पुढच्या महिन्यात आम्ही कॅम्पला जाणार आहोत. अच्छा, मग जा. कुठे आहे कॅम्प? सकाळी मी तुला सोडून येईन आणि संध्याकाळी घेऊन येईन. ती त्याच्या छातीला अजून घट्ट बिलगली. हा 1 दिवसाचा कॅम्प नाही, 1 आठवड्याचा आहे. आम्हाला तिथेच राहावं लागेल, पूर्ण 7 दिवस. हो, तू कुठेही जाणार नाहीस. मी फिरायला जात नाही आहे. हा मेडिकल कॅम्प आहे. आम्हाला जाणं आवश्यक आहे. शिक्षण महत्त्वाचं आहे हे मी मानतो, पण त्यासाठी तुला मला सोडून 1 आठवडा राहावं लागेल हे मला अजिबात मान्य नाही. फक्त 1 आठवड्याचीच तर गोष्ट आहे. पटकन निघून जाईल. माझ्यासाठी असे दिवस पटकन जात नाहीत. मी तर 1 दिवससुद्धा तुला न पाहता राहू शकत नाही आणि तू पूर्ण आठवड्याची गोष्ट करते आहेस. असं कधीच होणार नाही, असं म्हणत त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं. नुपूरने हात जोडत विनंती केली, शिव प्लीज. तिची ती विनवणी पाहून तो थोडा मवाळ झाला. ठीक आहे, मग मी सुद्धा तुझ्यासोबत येतो. तुझ्यासोबत कॅम्पमध्येच राहतो. हे ऐकून ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. हे हॉस्पिटल नाही आणि तुमचं घरही नाही. आम्ही मेडिकल कॅम्पला जातोय. तिथे कोणी आपल्या कुटुंबाला सोबत आणत नाही. मी तुम्हालाही सोबत घेऊन जाऊ शकत नाही. पुढच्या महिन्यात कॅम्पमध्ये राहा आणि तुम्ही ऑफिसमध्ये लक्ष द्या. समजलात? तो शांतपणे म्हणाला. पुढच्या महिन्यात बघू. आता हा क्षण जग. असं म्हणत त्याने तिला घट्ट मिठी मारली. तितक्यात त्याचा फोन वारंवार वाजू लागला. रागाने त्याने फोन उचलला. पाहिलं तर विजयचा कॉल होता. लग्नानंतर विजय फक्त ऑफिसमध्येच भेटायचा. फोन क्वचितच करायचा. यावेळी त्याचा फोन पाहून शिवायला वाटलं नक्कीच काहीतरी मोठी अडचण असावी. फक्त 1 मिनिट असं म्हणत तो बाल्कनीत गेला. नुपूर त्याची वाट पाहू लागली. साधारण 1 तासानंतर तो परत आला, पण त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड राग होता. शिवाय जेव्हा रागात असायचा तेव्हा नुपूर फक्त त्याच्याकडे एकदा पाहून त्याला शांत करायची. आजही तिने तसंच केलं. एक डोळा मिचकावला, ओठांवर हलकंसं हसू आणलं आणि 2 बोटांनी त्याला जवळ बोलावलं. इतर कोणताही दिवस असता तर शिवाय तिच्यावर प्रेमाने जवळ केला असता, पण आज त्याच्या हातातली वस्तू जोरात जमिनीवर आपटली आणि तुकडे तुकडे झाले. त्या आवाजाने घाबरून नुपूर उठून उभी राहिली. तिची साडी थोडी सरकली आणि तिचं सौंदर्य अधिक खुलून दिसू लागलं. पण जो शिवाय नेहमी तिच्या सौंदर्याकडे पाहत राहायचा तो आज तिच्याकडे न पाहताच संतापाने ओरडला, तुला अजिबात समजत नाही का? इथे एवढी मोठी समस्या सुरू आहे आणि तुला अजूनही अशा अवस्थेत उभं राहायची लाज वाटत नाही? तुझ्यासाठी हेच सगळं महत्त्वाचं आहे का? नुपूर जागच्या जागी थांबली. आजवर शिवाय कधी तिच्याशी अशा शब्दात बोलला नव्हता. पहिल्यांदाच तिने त्याला इतक्या संतापात पाहिलं होतं. त्याच्या शब्दाने तिचं मन पूर्णपणे तुटलं. तिने पटकन साडी सरळ केली आणि हळू आवाजात विचारलं, काय झालं शिव? काय अडचण आहे? शिवाय मोठ्याने ओरडला, 500 कोटींचा प्रोजेक्ट फेल झाला आहे. माझ्या आयुष्यातली पहिली हार मी सहन करू शकत नाही. मी हारू शकत नाही. नुपूर घाबरली. ती त्याच्याजवळ गेली. त्याचा हात हातात घेत म्हणाली, काही झालेलं नाही शिव, सगळं ठीक होईल. नाही, कधीच ठीक होणार नाही. मी हारू शकत नाही. ऑफिसला जाण्याऐवजी कॉलेज, घर आणि या फालतू गोष्टींमध्ये मी माझा वेळ वाया घालवला. नुपूर स्तब्ध झाली. तिने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि हळूच विचारलं, माझ्यासोबत राहणं तुमच्यासाठी वेळेची नासाडी होती का शिव? हो, हे सगळं तुझ्यामुळे झालं. तू आलीस आणि मी हारलो. नाही नाही, मी हारू शकत नाही. हा शिवाय कुणासमोरही झुकणार नाही. इतकं बोलून तो भराभरा बाहेर निघून गेला. नुपूर त्याचे ते शब्द सहन करू शकली नाही. ती हमसून रडू लागली. तिला पूर्ण विश्वास होता की तिचा शिवाय परत येईल, तिची माफी मागेल आणि तिला प्रेमाने समजावेल. ती सतत दाराकडे पाहत राहिली, पण तिची वाट पाहणं व्यर्थ ठरलं. शिवाय कधीच परत आला नाही. आयुष्यात त्याने कधीच पराभव पाहिला नव्हता. शिक्षण असो, खेळ असो, प्रत्येक ठिकाणी तो नेहमी पहिलाच आला होता. व्यवसायाची जबाबदारी घेतल्यापासूनही त्याने प्रत्येक पाऊल यशाकडेच टाकलं होतं.
तो कधीच हारायला शिकला नव्हता. जर कधी हारण्याची वेळ आलीच तर तो आपला जीव पणाला लावायचा आणि जोपर्यंत विजय मिळत नाही तोपर्यंत थांबत नसे. हार ही त्याच्यासाठी जगातली सर्वात घृणास्पद गोष्ट होती. लहानपणी एकदा तो परीक्षेत नापास झाला होता. त्याच्या मित्रांनी सगळ्यांसमोर त्याची खिल्ली उडवली आणि मोठ्या मोठ्याने हसू लागले. त्या क्षणी तो रागाने पेटून उठला. मी कधीच हारणार नाही, कधीच नाही, असं म्हणत तो दिवस रात्र अभ्यासाला लागला आणि फक्त शाळेतच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात पहिला आला. जेव्हा त्याने सगळ्यांसमोर आपलं डोकं अभिमानाने उंच केलं तेव्हा त्याला तो अभिमान वाटला. तीच भावना त्याच्या आयुष्याचं ध्येय बनली. त्या दिवसापासून तो प्रत्येक अडथळा चिरडत पुढे जात राहिला. जर कुणी त्याला कमकुवत समजलं तर तो सिद्ध करून दाखवायचा की तो तसा नाही. मी कधीच हार मानणारा नाही, हे वाक्य त्याच्या मनात सतत घुमत राहायचं. प्रत्येक आव्हानावर मात करत त्याने स्वतःसाठी यशाचा मार्ग तयार केला. पण जेव्हा हार त्याच्या जवळ यायची तेव्हा तो एखाद्या हिंस्र प्राण्यासारखा बनायचा. समोर जो कोणी असेल तो त्याच्या विजयाच्या हव्यासाचा बळी ठरायचा. एखाद्या खेळात हारण्याची वेळ आली तर तो इतका संतापायचा की समोरच्या व्यक्तीला मारहाण करण्यापर्यंतही जाऊ शकायचा. असा स्वभाव असलेल्या शिवायला आज जेव्हा वाटलं की तो हरणार आहे तेव्हा तो हेही विसरला की त्याच्या समोर उभी असलेली व्यक्ती म्हणजे त्याच्या जीवापेक्षा जास्त प्रिय असलेली त्याची बायको आहे. मला हारायचं नाही, हाच एक विचार शिवायच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात धावत होता. त्याची विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती जणू संपली होती. रागाच्या भरात त्याच्या तोंडून जे काही शब्द बाहेर पडले ते विचार न करता पडले होते. जर काही मिनिटांनी त्यालाच विचारलं असतं की त्याने काय बोललं तर कदाचित त्यालाही ते आठवलं नसतं. पण ज्यांच्या मनावर ते शब्द आदळले होते त्या शब्दांचे बाण तिच्या हृदयाला आरपार भेटून गेले होते. त्यांनी तिच्या मनाला खोल जखम केली होती आणि तिला आतून पूर्णपणे दुखावलं होतं. आता प्रश्न फक्त एवढाच होता, तो या जखमांवर फुंकर घालेल की तिला त्या वेदनेतच कायमच एकटं सोडून निघून जाईल. त्या रात्री शिवाय रागाच्या भरात बोलून निघून गेला आणि नुपूर रडतच राहिली. तिला वाटलं होतं की तो लवकरच परत येईल, पण शेवटी तिच्या वाट्याला आली ती फक्त प्रतीक्षा आणि निराशा. सकाळी आंघोळ करून ती खाली आली आणि घरच्यांना ही गोष्ट सांगितली. पण त्यांच्यात झालेल्या संभाषणाबद्दल तिने काहीच सांगितलं नाही. ती फक्त एवढंच म्हणाली, शिवाय कोणत्या तरी गोष्टीमुळे खूप त्रस्त होता आणि रागाच्या भरात ऑफिसला निघून गेला. घरच्यांनी ही गोष्ट फारशी मनावर घेतली नाही, कारण त्यांना शिवायचा स्वभाव चांगलाच माहीत होता. व्यवसायाचं एखादं महत्त्वाचं काम आलं की त्याला दुसऱ्या कोणाचीही पर्वा राहत नसे. दिवस रात्र सकाळ संध्याकाळ तो सगळंच विसरून फक्त कामात बुडून जायचा. लग्नानंतरच त्याने घरच्यांशी हसत खेळत बोलायला सुरुवात केली होती. त्याआधी तो कायम आपल्या कामातच गुंतलेला असायचा, म्हणून कुणालाही ही गोष्ट फार मोठी वाटली नाही. राजश्री आणि आजींनी नुपूरला समजावलं, तिची समजूत काढली, पण जरी त्यांनी आधीच तिला शिवायच्या रागीट स्वभावाबद्दल सांगितलं होतं तरी त्यांचं ते अचानक बदललेलं रूप नुपूरला सहन होत नव्हतं. तिला अजूनही विश्वास होता तिचा शिव तिच्याशी नक्की बोलेल. याच विश्वासाने तिने त्याला पुन्हा पुन्हा फोन केला. सलग 10-15 वेळा तिने कॉल केला, पण प्रत्येक वेळी त्याने फोन कट केला आणि शेवटी जेव्हा त्याने उचलला तेव्हा तिच्या सगळ्या आशा एका क्षणात तुटून पडल्या. तुला काही समजत नाही का? पहिल्यांदा फोन उचलला नाही म्हणजे मी बिझी आहे इतकं सुद्धा कळत नाही का? इडियट कुठली. इतकंच बोलून त्याने फोन कट केला. नुपूरला स्वतःचं स्पष्टीकरण द्यायची एक संधीही त्याने दिली नाही. त्यांनी माझ्याशी असं का बोललं हा प्रश्न नुपूरच्या मनात सतत घोळत राहिला. पण शिवायच्या त्या शब्दांनी तिचं मन पूर्णपणे तुटून गेलं होतं. आत्तापर्यंत दोघं तासनतास फोनवर बोलायचे, प्रेमाच्या गप्पा, खोडकरपणा, रुसवे फुगवे, पण आज त्याचं फोनवर तिला इडियट म्हटलं गेलं होतं. त्या एका शब्दाने तिचं हृदय इतकं तुटलं की तिला अश्रू आवरले नाहीत. ती धावतच आपल्या खोलीत गेली. त्यानंतर नुपूरने शिवायला पुन्हा फोन केला नाही. पण प्रेम करणारे मन इतक्या सहज हार मानतं का? तो काय करत असेल, त्याने जेवण केलं असेल का नाही, अशाच अस्वस्थ विचारांनी ती त्याला वारंवार मेसेज करत राहिली. पण शिवायने ना एकाही मेसेजला उत्तर दिलं ना ते वाचलं. जो शिवाय आधी दिवसाला 50 मेसेज पाठवायचा
ते 50 हळूहळू 20 झाले, मग 20 वरून 5 आणि शेवटी शून्यावर आले. नुपूरने आता मेसेज करणं बंद केलं होतं, पण घरच्यांना या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती. त्यांच्यामध्ये शिवाय फक्त त्यांच्याशी कमी बोलत होता, पण नुपूरशी मात्र रोज सारखाच बोलत असेल. त्यामुळे कोणालाही काळजी वाटली नाही. नुपूरनेही कोणाला काळजीत टाकण्यापेक्षा स्वतःचं सगळं दुःख मनातच दाबून ठेवलं. अगदी आपल्या जिवलग मैत्रिणीलाही तिने काही सांगितलं नाही. दुसऱ्या दिवसाच्या तयारीसाठी जेव्हा तिने घरात सगळ्यांना सांगितलं की तिला मेडिकल कॅम्पसाठी जावं लागणार आहे, तेव्हा कोणीतरी विचारलं, तू शिवायला सांगितलं का? हो सांगितलं, इतकंच उत्तर देऊन तिने विषय तिथेच संपवला. प्रियासोबत थोड्या गप्पा मारून ती आपल्या खोलीत गेली आणि दुसऱ्या दिवसासाठी लागणारं सगळं सामान बॅगेत भरून ठेवलं. रात्रभर तिने लॅपटॉपवर काही काम करण्याचा प्रयत्न केला, पण झोप तिच्यापासून कोसं दूर होती. अशाच अवस्थेत कितीतरी रात्री गेल्या होत्या. झोप येत नसल्यामुळे ती खाली आली. घरच्यांनी तिला पाहताच रागावलं, जा जाऊन झोप, आमच्यासोबत बसायची गरज नाही. म्हणून ती पुन्हा खोलीत गेली. आज तिला कॅम्पसाठी निघायचं होतं, म्हणून तिने झोपायची पूर्ण तयारी केली. गादीच्या एका बाजूला तिने उशी ठेवली आणि दुसऱ्या बाजूला तो टेडी बेअर, जो कधी काळी शिवायने तिला भेट दिला होता. त्या दोघांच्या मध्ये ती जाऊन झोपली. तिने आजूबाजूला कितीही वस्तू ठेवल्या तरी शिवायची अनुपस्थिती तिच्या मनाला सतत पोचत होती. सगळ्या आठवणी मनातून दूर करण्याचा प्रयत्न करत तिने टेडी बेअरला घट्ट मिठी मारली. त्यावर डोकं ठेवलं आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागले. शेवटी झोपेच्या देवीनेही तिच्यावर दया दाखवली आणि तिला आपल्या कुशीत सामावून घेतलं. स्वप्न, शिवायचा विजय आणि तिच्यापासून अंतर. स्वप्नात तिने एक मोठा हॉल पाहिला. तिथे अनेक लोक सूट बूट घालून उभे होते. मध्ये शिवाय उभा होता, अभिमानाने आणि आत्मविश्वासाने भरलेला. ज्या कामाबद्दल सगळ्यांनी म्हटलं होतं हे तुझ्याकडून होणार नाही, तेच त्याने अवघ्या 1 महिन्यात करून दाखवलं होतं. सगळेजण त्याचं कौतुक करत होते. शिवाय हलकंसं हसत सगळ्यांकडे पाहत होता, पण ते हसू जे कधी काळी फक्त नुपूरसाठी असायचं, आज तिलाही विसरून गेलं होतं. लोकांच्या गर्दीतून शुभेच्छा स्वीकारत तो बाहेर निघाला आणि आपल्या केबिनकडे जाऊ लागला. तेवढ्यात त्याची पावलं थांबली. शेजारी उभे असलेले 2 कर्मचारी एकमेकांशी बोलत होते. एवढ्या लवकर निघतोयस? हो, माझ्या बायकोला भेटायला जातोय. तिला पाहून पूर्ण 1 महिना झाला. अरे, नुकतंच लग्न झालंय ना तुमचं? नवं असो किंवा जुनं, माझी बायको सोन्यासारखी आहे. अगदी लहान मुलीसारखी निरागस. तिला माझीच गरज असते. कधी ती लहान मुलीसारखी हट्ट करते, तर कधी आईसारखी मला समजावते. मी उशिरा घरी गेलो की ती काळजी करते. मेसेज केला तरी तिचा राग जात नाही, पण एकदा तरी तिचा चेहरा पाहिला की मला सगळी शांतता मिळते. म्हणूनच मी शक्य तितक्या लवकर तिच्याकडे जातो. असं म्हणत तो पटकन निघून गेला. त्यांच्या त्या शब्दांनी शिवाय विचारात पडला आणि अचानक त्याला नुपूरची आठवण आली. मी तिला कसं विसरलो? तो मनात म्हणाला. ती माझ्याशिवाय राहू शकत नाही आणि मीही तिच्याशिवाय राहू शकत नाही. दुसऱ्या क्षणी त्याच्या मनात विचार आला, या 1 महिन्यात मी तिला कोणतीही पर्वा न करता एकटी सोडून दिलं. मी किती मोठी चूक केली. हा विचार येताच त्याने धावत कारची चावी उचलली आणि घराबाहेर पडला. पण त्याला वाटत होतं ती फक्त एक चूक होती. प्रत्यक्षात मात्र त्याने केलेली चूक त्याच्या कल्पनेपेक्षाही 100 पट मोठी होती आणि वेळ त्याला त्याची जाणीव प्रत्येक क्षणी करून देणार होता. स्वतःला कधीही न हारणारा समजणारा तो उद्योगपती शिवाय या चुकीच्या परिणामांपासून मात्र स्वतःला वाचवू शकणार नव्हता. कॉलेजमधून बस निघायची तयारी सुरू होती. तेवढ्यात समीर आणि राकेश तिथे आले. पण राकेशचं लक्ष कुठेतरी दुसरीकडेच होतं. तो लपून छपून सायलीकडे पाहत होता. आता मात्र तो तिच्याकडे पाहत सरळ रस्त्यावरून चालत होता. त्याच्या त्या नजरा पाहून सायली अस्वस्थ झाली, कारण आता त्या नजरा ती टाळू शकत नव्हती. नुपूरने हसत म्हटलं, इथे मला सोडायला कोणी आलंच नाही, पण कोणीतरी दुसऱ्यासाठी मात्र आलंय असं दिसतं. तिचं बोलणं ऐकताच राकेशने लगेच सायलीकडून नजर हटवली. सायलीने सुटकेचा निश्वास सोडला. नुपूरने मुद्दामच राकेशला चिडवलं होतं. थोड्या गप्पा झाल्यानंतर दोघेही बसमध्ये चढले. बस शहराच्या रस्त्याने पुढे निघाली, पण नुपूरचं मन मात्र भूतकाळातच अडकलं होतं.
कॅम्पबद्दल शिवायशी झालेलं ते संभाषण तिच्या डोळ्यासमोर पुन्हा उभं राहिलं. तू जिथे जाशील तिथे मीही येईन. मी तुला सोडून कुठेच जाणार नाही. शिवाचे ते प्रेमळ शब्द आणि त्यानंतर त्याने रागात बोललेले शब्द दोन्ही तिच्या कानात घुमत होते. ती डोळ्यातले अश्रू लपवत खिडकीबाहेर पाहत होती. तरीही तिच्या मनात एकच प्रश्न होता, शिवा येईल का? तिचे डोळे नकळत त्यालाच शोधत होते. दरम्यान गर्दीच्या रस्त्यावर शिवायची कार वेगाने धावत होती, पण वाहतूक जास्त असल्यामुळे त्याला मर्यादित वेगातच गाडी चालवावी लागली होती. सायंकाळी 4 वाजेपर्यंत शिवाय नुपूरच्या कॉलेजबाहेर उभा राहून तिची वाट पाहत राहिला. सुमारे तासभर तो तिथेच थांबला. कॉलेज बंद झालं, पण नुपूर बाहेर आलीच नाही. तेव्हा त्याला काहीतरी चुकीचं असल्याची जाणीव झाली. अचानक त्याला आठवलं की समीरला नुपूरला आणायला सांगितलं होतं. त्याला वाटलं होतं की नुपूर समीरसोबत येत असेल. त्याने समीरला फोन केला, पण समीरने फोन उचललाच नाही. दरम्यान घरी हॉलमध्ये सगळे बसले होते. अचानक एक कार येऊन थांबली. आवाज ऐकून सगळ्यांनी मागे वळून पाहिलं. कारमधून उतरून शिवाय भराभर घरात आला. सगळेजण त्याच्या भोवती जमा झाले आणि त्याच्या तब्येतीबद्दल, व्यवसायाबद्दल विचारू लागले. पण शिवायचे डोळे फक्त नुपूरलाच शोधत होते. ते पाहून राजश्रीने विचारलं, दादा, तू कोणाला शोधतो आहेस? स्वराने शांतपणे विचारलं. नुपूर कुठे आहे? समीर तिला घेऊन का आला नाही? रागाने तो पुढे म्हणाला, मी दुपारी 4 वाजल्यापासून कॉलेजबाहेर उभा होतो. मग मला आठवलं की समीरचा फोन लागत नाही, म्हणून मी थेट इथे आलो. हे ऐकताच सगळे अवाक झाले. राजश्रीने रागाने विचारलं, काय बोलतोयस तू? तू तर ऑफिसमध्ये होतास. मग अचानक नुपूरला आणायचं काय झालं? तिला तर 1 आठवड्यासाठी मेडिकल कॅम्पला जायचं होतं. तिने सांगितलं होतं की ती तिच्या मैत्रिणींसोबत स्कूटीवर जाणार आहे. आम्ही तिला समजावलं होतं, पण तिने आमचं ऐकलं नाही. मग आम्ही तुला फोन केला, तूच होकार दिलास. त्यानंतर आम्ही तुला कितीतरी वेळा कॉल केला, पण तू एकदाही फोन उचलला नाहीस. पुढे काय होणार आहे हे आपण बघणार आहोत पुढच्या भागात. आजचा भाग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.